बोधकथेचे नाव आहे आवड. रोज शाळा सुटल्यावर भूक लागल्यामुळे चिन्मय धावतच घरी यायचा. त्याची आई रोज त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ करायची. कधी इडली, ढोकळा, थालीपीठ, नूडल्स, अगदी रोज काहीतरी वेगळे असायचेच. शाळेतल्या मित्रांना त्याचा हेवा वाटायचा. एके दिवशी घरी आल्यावर आई झोपलेली होती. तो घाईने आईजवळ गेला. आईला ताप आला होता. त्याला पाहून क्षीण आवाजात आई म्हणाली, "चिनू बेटा, मला ताप आल्यामुळे अजिबात उठवले जात नाही आहे. मी तुझ्यासाठी काही खायला करू शकले नाही. आजचा दिवस तू सकाळचीच पोळी भाजी खा आणि दूध पी." हे ऐकल्यावर चिनूला खूपच राग आला. "हे काय? डब्यातही तेच आणि आताही तेच. मी नाही काही खात, जा." चिन्मय धूस फुसत म्हणाला. शेवटी काही न खाताच तो चिडून खेळायला गेला. आईला बरे नाही म्हणून संध्याकाळी बाबा स्वयंपाक करत होते. "चिनू, आज तुझी मला मदत हवी आहे. मटार सोलून दे बरं." बाबा पोळ्या लाटता लाटता म्हणाले. नाखुशीनंच चिनूने मटार सोलायला घेतले. त्यानंतर तांदूळ निवडले. "बापरे, किती वेळ लागतो हे करायला." चिनू वैतागला. बाबाही बराच वेळापासून स्वयंपाकघरात होते, पण त्याच्या फक्त पोळ्या आणि भाजी करून झाली होती. अजून कुकर लावायचा बाकी होता. "हो ना रे चिनू, आपण इतका वेळ स्वयंपाकघरात आहोत, पण 2च पदार्थ करू शकलो. आई रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ इतके पदार्थ कसे करत असेल? ते सुद्धा आपली अजिबातच मदत नसताना." बाबाच्या ह्या प्रश्नाने चिनूला आपले संध्याकाळचे वागणे आठवले. ताप आलेला असतानाही आपण आईशी किती वाईट बोललो हे आठवून त्याला खूप वाईट वाटले. धावतच तो आईच्या खोलीत गेला. आईच्या जवळ जाऊन तिला म्हणाला, "आई, मला माफ कर. तू आमच्यासाठी किती कष्ट घेतेस. मी मात्र तुला बरं नसतानाही खायला करायचा हट्ट केला. कधी कधी तर तू प्रेमाने केलेले मी मात्र आवडत नाही म्हणून सरळ टाकून देतो. माफ कर मला आई." चिन्नूमचे हे बोलणे ऐकून आईने त्याला जवळ घेतले. बाबाशी समाधानाने स्वयंपाकघरात जेवणाची पान घ्यायला वळला.